कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी ठरवलं की मुंबईमधलं जे कृष्णाचं मंदिर आहे, ज्याचं नाव आहे इस्कॉन टेम्पल, तिथे आपण जायचं आणि मंदिराचं दर्शन घ्यायचं, कृष्णाचं दर्शन घ्यायचं आणि तिथला जो परिसर आहे तोही तुम्हाला दाखवायचा. पण जन्माष्टमी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती, त्यामुळे मला ते शक्य झालं नाही. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असते दहीहंडी आणि दहीहंडीला कितीही गर्दी असली तरी मला जायचंच होतं. कारण आज गर्दी आहे म्हणून आपण नंतर कधीतरी जाऊ असं होऊ शकत नाही. कारण हे जे मानवी मनोरे रचले जातात, हा जो आनंद आहे, हे जे दृश्य आहे, हे आपल्याला नंतर बघायला मिळत नाही. त्यामुळे मी ठरवलं की दादरमध्ये सगळ्यात जास्त दहीहंडी ही मोठमोठ्या ग्रुपने येऊन लोक तिथे साजरी करत असतात, ती मला बघायची होती. म्हणून मी दादरला जायचं ठरवलं. तिथून निघाल्यानंतर मला दिसलं की आता गणेश चतुर्थी येणार आहे, गणपती बसणार आहे. त्यासाठी डेकोरेशनसाठी खूप सुंदर असं डेकोरेशन प्रत्येक दुकानात हे बघायला मिळत होतं. त्यामुळे आता गणपतीचं आगमन होतंय आणि त्याचीही तयारी आता सगळीकडे सुरू झालेली आहे, हे बघायला मिळालं. त्यानंतर मी गेले दादरमधल्या कबूतरखाना इथे. हा दादरमधला जो सर्कल आहे, कबूतरखाना नावानेच ओळखला जातो आणि इथे प्रचंड कबूतर आहेत. म्हणजे मला तरी वाटतं मोजता येणार नाही इतके कबूतर इथे येत असतात, जात असतात. आणि प्रत्येक जण तिथून धान्य विकत घेऊन त्यांना टाकत असतो. त्यांना असं उडताना बघून मला खूप छान वाटलं. तिथून निघाल्यानंतर मी गेले परळ साईडला. मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चौकात, प्रत्येक वेगवेगळ्या छोट्या एरियातले हे समूह येत असतात. दहीहंडी सेलिब्रेशन तिथे होत असतं. खरं सांगायचं तर मी याआधी अशी दहीहंडी कधीच बघितली नव्हती. सलामी काय असते, हे थर काय असतात, हेही मला माहित नव्हतं. कारण लहान असताना मी माझ्या गल्ली बोळ्यात नाशिकमध्ये अशी छोटी फार दहीहंडी बघितली असेल, जे लहान मुलं खेळतात तेवढीच. त्यामुळे मला खूप कौतुक होतं की यावर्षी मला मोठ्या प्रमाणात जी दहीहंडी सेलिब्रेट केली जाते ती बघायचीच होती. तेव्हा मला कळलं, मला एक प्रश्न पडलेला की हे दहीहंडीसाठी वर जातायत आणि फक्त असं काहीतरी हात पोज वगैरे देतात, फ्लाइंग किस देतात, कोणी कृष्णाचा बासरीचा पोज मध्ये असतात. मग दहीहंडी फोडत का नाहीये? तेव्हा मला समजलं की याला सलामी म्हणतात. फक्त ते सकाळी सलामी देत असतात आणि एक मुहूर्त असतं किंवा त्यांची ठरलेली वेळ असते, त्या वेळेतच ते दहीहंडी फोडतात. आणि सलामी देण्याचे पण प्रत्येक चौकात, प्रत्येक ग्रुपमध्ये 2,000, 5,000, 10,000 अशी रक्कम ठरलेली असते. जे आपले थर व्यवस्थित यशस्वीरित्या तिथपर्यंत पोहोचतात त्यांना ती अमाऊंट दिली जाते. आणि जे दहीहंडीचा मोठ्या मोठ्या चौकात किंवा ग्रुप असतात तिथे सलामी देतात, तिथे मोठी बक्षिसं असतात. जसं 2,00,000, 5,00,000, 10,00,000. हे माझ्यासाठी नवीन होतं. मग मी आले शिवसेनेचा जो मोठा चौक आहे दादरमधला, जिथे शिवसेना भवन आहे, तिथे ही दहीहंडी होते. तर इथे खूप जास्त गर्दी होती. इथेही सेम सगळीकडे सलामी देणं चालू होतं. मग इथे 4 थर, 5 थर, 6 थर, 7 थर आणि मॅक्सिमम 8 थर असे दिले जात होते. हे बघताना खूप छान वाटत होतं. जवळपास या दिवसभरात मी कमीत कमी 20-25 ग्रुपला सलामी देताना बघितलं. तर मला खूप छान वाटलं. सलामी देऊन झाल्यानंतर प्रत्येक जण इथे आपला आनंद व्यक्त करत होता. त्यांच्यासाठी डीजेवर गाणे लावले जात होते. आणि काल मी माझी मोबाईलची मेमरी फुल झाली म्हणून मी संध्याकाळी लाईव्ह आले, की लाईव्ह तरी मी तुम्हाला दाखवेन म्हणून. पण गाणे इतके चालू होते आणि म्युझिक कंपनीचे राईट्स हे खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे माझ्या लाईव्हला सुद्धा त्यांनी कॉपीराईट टाकला. त्यामुळे मला तो पुन्हा डिलीट करावा लागला. मग मी ठरवलं की दिवसभरात जे जमा केलेलं माझ्याकडे फुटेज होतं ते मी तुम्हाला दाखवते. म्यूट करून का असेना, पण हा आनंद जो मी घेते आहे मुंबईमध्ये राहून, तर हा आनंद तुम्हालाही मिळावा असं मला मनापासून वाटत होतं. प्रत्येक सलामी झाल्यानंतर प्रत्येक ग्रुप हा आपापल्या पद्धतीने आनंद व्यक्त करत होता. प्रत्येक मानवी थर हा एकावर एक रचला जात असताना मनात एकच भीती होती की हे व्यवस्थित खालीपर्यंत येऊ. कारण बरेच असे मी बघितलेत की जे खाली पडत होते.
हा जो थर लावला जात होता मानवी थर दहीहंडीसाठी, हा सगळ्यात मोठा थर होता. 8 मजली म्हणू शकतो आपण. हे खूप छानरित्या यांनी सलामी दिली. सगळ्यांना खूप आनंद झाला, पण शेवटी ते जोरात खाली कोसळले. आणि सकाळपासून तिथे थांबून मला खूप भूक लागली होती. मग मी गेले, पोटपूजा केली आणि त्यानंतर मी गेले शॉपिंग करण्यासाठी, स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी. ऊन पावसाच्या खेळात मी अडकले होते. कंटिन्युअस ऊन, मध्येच पाऊस आणि त्यात ते गरमी. मग मी ठरवलं की स्वतःला चिल्ड करावं. शॉपिंग करून झाल्यानंतर कितीही थकलेलं असलं तरी कंट्रोल करणं हे अशक्य होतं, कारण हा दिवस पुन्हा येणार नाही. येणार, पण त्यासाठी वेट करावा लागणार. म्हणून मी पुन्हा तिथे जाऊन पोहोचले. तर कधी दुपारची संध्याकाळ झाली हे मला कळलंच नाही. आणि बघा, जसं मी सकाळपासून दहीहंडी बघण्यासाठी प्रत्येक चौकात जाते, तसंच हे ग्रुपही प्रत्येक चौकात जाऊन सलामी लावतायत. त्यामुळे तेही सकाळपासून प्रत्येक चौकात, प्रत्येक ठिकाणी जाऊन सलामी लावतायत आणि त्यांची ही एनर्जी ही कमी झाली असावी असं मला वाटतंय. त्यामुळे त्यांचाही तोल जातो आहे. आता मी होते उद्धवजी ठाकरे शिवसेना यांची निष्ठा दहीहंडी इथे. त्यानंतर मी आले एकनाथरावजी शिंदे यांची शिवसेना यांनी आयोजित केलेली 2024 दहीहंडी उत्सव. इथे मला हे बघून खूप चांगलं वाटलं की तिथे हार्नेस लावलेलं असल्यामुळे पडण्याचे चान्सेस हे फार कमी, म्हणजे नाहीच्या बरोबर होते. त्यामुळे कोणाला दुखापत ही झाली नसावी. हा होता महिला यांनी रचलेला फिरता 4 थरांचा मनोरा. तर असा होता माझा आजचा दिवस. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. लव्ह यू ऑल, टेक केअर.